दंडवत हो. आजच्या दृष्टांत निरूपण सत्रामध्ये आपण आधीच्या सत्रात बघितलेले दृष्टांत आहेत त्याचं विश्लेषण बघणार आहोत. 31 क्रमांकाचा दृष्टांत जार सैल्या वाळुकाचा या ठिकाणी आपण घेणार आहोत. एके वैसा तिथे तिये धर्मनिरूपिता दोषची घेती, ते अनधिकार्ये तयासी परमेश्वर ज्ञान नेदिती. म्हणजे एक वैसा तिथे आहेत आणि त्यांना जर का धर्मनिरूपण जर का केलं तर ते त्याच्यातनं धर्म घेत नाही, त्याच्यातनं दोषच घेतात आणि ते अनधिकारी आणि म्हणून ते अनधिकारी आहेत. जेव्हा तुम्हाला धर्म सांगितला जातो तेव्हा धर्मच घेतला गेला पाहिजे. गुण सांगितला तर गुणच घेतला गेला पाहिजे. आपण गुण सांगायला लागल्यानंतर आपण दोष घेत असू किंवा धर्म सांगायला लागल्यानंतर एकदम अधर्मच घेत असू तर मात्र काय होतं की आपण ईश्वर धर्माला अनधिकारी ठरत असतो. स्वामी सांगतात की कुठल्याही जीवाचे दोष ते आमच्या प्रती काही सांगण्याची आवश्यकता नाही, कारण की प्रत्येकाचे दोष ज्यांना माहिती नाही त्यांना सांगितले तर ठीक आहे, परंतु देवाला तर सगळेच दोष माहिती आहेत. बरं, आपण इतरांना सांगू इतरांचे दोष, परंतु त्यावेळेला आपल्याला आपले दोष देखील माहिती असणं तेवढंच आवश्यक आहे. आणि जर का आपल्याला आपले दोष माहिती असतील तर आपण इतरांचे दोष काही काढत बसणार नाही, कारण की आपल्याला मग आपलेच दोष शाळनार्थ आपण काही ना काही विधींमध्ये स्वतःला गुंतवून घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने धर्मनिरूपिता जर का दोषच घेत असतील तर ते अनधिकारी आहे, म्हणजे ते ईश्वर धर्माच्या प्रत्येक कार्याला ते अनधिकारी आहेत. त्यांना एखादी सेवा दिली तरी देखील त्यांना असं वाटतं ह्याच्यापेक्षा चांगली सेवा पाहिजे होती, ही काय सेवा भेटली मला. किंवा एखादं धर्मनिरूपण केलं तरी त्याच्यातनं ते दोष काढतात. काही लोकांना जर का सांगितलं की अनुसरा, आता कोण आचरण करतंय, म्हणजे अनुसरायचं यांना आहे आणि आचरण ते दुसऱ्यांचं बघतात. किंवा एखाद्यांना सांगितलं अध्ययन करा, ज्ञान काढा, तर ज्ञान काढून का उपयोग, कोण ज्ञानासारखं कोणी आचरणच करत नाही. ठीक आहे, कोणी करत नसेल पण तुम्ही तो आदर्श तयार करा. मग म्हणजे प्रत्येक क्रियेमध्ये जर का आपण दोषच काढत राहिलो तर मग आपण कुठल्याच क्रियेला अधिकारी राहत नाही. आणि म्हणून सांगतात तयासी परमेश्वर ज्ञान नेदिती, परमेश्वर त्या जीवाला ज्ञान देत नाही ज्यांनी काय केलेलं आहे, सर्व द्वार घेण्याचे बंद करून टाकलेले आहेत. अधिकारी विन घेते द्वार नुघडेची, अधिकार नाही म्हणून घेत द्वार उघडत नाही, परंतु कधी कधी अधिकार असून सुद्धा आपण ते द्वार स्वतःच बंद करून घेतलेले आहेत. तर मग त्या वेळेला देखील मग परमेश्वर जो योग घडून देतात तो योग परत मग काही आपल्याला प्राप्त होत नाही. त्याशी परमेश्वर ज्ञान नेदिती, ज्याचं अनधिकारामध्ये द्वार बंदच आहे किंवा ज्यांनी बंद करून घेतलेलं आहे, अधिकार असताना देखील हा माझा अधिकार नाही म्हणून आपण स्वतः त्याची निश्चिती करून बसलेलो आहोत, तर हे देखील योग्य नाही. जैसा जार सैल्या वाळुकाचा, जार सैले जे वाळूक आहे म्हणजे अधिक जरट झालेलं वगैरे आहे, तसं अधिक जरट वय झालेलं जे आहेत, एखाद्या दोषामध्ये जे मुरलेले लोक आहेत, एखाद्या वाईट सवयीमध्ये ज्यांना भरपूर काळ त्यांचा गेलेला आहे, त्यांना त्या दोषातनं बाहेर पडायला त्यांना वेळ लागत असतो.
त्यांना जर का सांगितलं की हे असं नाही केलं पाहिजे, ते म्हणतात बरोबर आहे, पण काय ते सवय लागलेली आहे, आता ती काही निघत नाही. किंवा बोलताना कधी कधी अपशब्द तोंडात नाही येतात उगाचच, त्यावर नियंत्रण आलं पाहिजे. ते म्हणतात हो ते कळतं, परंतु काय झालं आता ती सवय लागून गेलेली आहे. अशा दोषयुक्त गोष्टींची सवय आपल्याला जास्त लागते बरं का. गुणयुक्त गोष्टींची सवयच नाही लागत आपल्याला, आणि दोषाची सवय मात्र सुटत नाही. हे कशामुळे होतं की आपण अनेक वर्ष, अनेक कालावधी आपण त्या दोषांमध्ये राहिलेलो आहे. ते दोष आपल्यामध्ये ओवले पोवले गेलेले आहेत, त्या दोषांमध्ये आपण ओवले पोवले गेलेलो आहोत. आणि म्हणून जरी सांगितलं की आता अन्यवार्ता करू नका, आता काय करा, स्मरण करा, तरी देखील बोलल्याशिवाय तर राहत नाही. म्हणजे बोललेच जातं. ते का बरं असं होतं, स्मरण का बरं बंद पडतं आपलं? कारण की ते अनधिकार्य म्हणजे घेतद्वार बंद झालेलं आहे, की सूचना जी देवाची आहे ती सूचना आपल्या लक्षात येत नाही. आणि तसे हे का बरं होतं? कारण की ते जार सैले वाळू कसे, म्हणजे ते कसं झालेलं आहे, निवर झालेलं आहे भरपूर. त्याच्यामुळे ते खाऊची नाही, म्हणजे ते खायचं नसतं, ते खाण्यायोग्य राहत नाही. आता ऐसाही मीठ मिरपुडी लावून खायचे, आणि असंही जर का तुम्ही मीठ मिरपुडी लावून त्याला थोडंसं तिखट मसाला वगैरे काहीतरी लावून तुम्ही ते खाण्याचा प्रयत्न केला जरी, कारण की कधी कधी एखादं फळ बेचव होऊन जात असतं, आणि बेचव झालेल्या फळाला आपण थोडं चव आणण्यासाठी काहीतरी तिखट मीठ वगैरे लावत असतो. पण तसं जरी तुम्ही खाण्याचा प्रयत्न केला, खाल्ल्या जाईल, परंतु मग काय होईल त्याचं? ऐसाही मीठ मिरपुडी लावून खायचे, तरी तोंडी खतची पाडी, म्हणजे तोंडाला आतमधनं जखमा होतील. कारण की त्याच्यामध्ये असं म्हणतात, असं की मऊ सार असे काही काट्यांसारखं असतं, की ते खाल्ल्यानंतर तोंडाला आतमधल्या आतमध्ये खाताना ते लक्षात येत नाही, परंतु नंतर लक्षात येतं की अर्थातच ते इजाकारक होऊ शकतं, किंवा तोंडाला ते आतमधनं काय करू शकतं, आपल्याला इजा करू शकतं. आणि म्हणून ते खाऊ नये. तैसे जरठा प्रती बोलोची नये, हा दृष्टांत स्वामींनी का सांगितला? याचा सिद्धांत काय आहे ना, तैसे जरठा प्रती म्हणजे जो दोषामध्ये रमलेला जो व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला तुम्ही धर्म सांगायला जाऊ नका. ज्यांनी अनेक वर्ष दोषाचरण केलेलं आहे त्यांना काही धर्म सांगू नका, ते मान्य करणार नाहीत. जसं तुमच्या लक्षात आलं असेल की मी गंधही घेत नाही आणि अक्षता पण घेत नाही. अक्षता तर घेतच नाही मी, कारण की अक्षता मी पण घेत होतो, पण माझ्या लक्षात आलं की आमच्या स्वामींनी सांगितल्यानुसार ऐसे कण कण म्हणजे अणु अणु सांडावे. स्वामी सांगतात असं सांडावं का ना, सांडले नाही पाहिजे, कण कण देखील सांडलं नाही पाहिजे. किंवा अजून एक वचन कुठलं येतं, आपले शीत, म्हणजे एक कण सुद्धा अन्नाचा वाया जाता कामा नये. किंवा आमचे स्वामी एक एक कण त्या मातीतला वेचतात. याच्यावरून काय कळतं आम्हाला, एकही अन्नाचा कण वाया गेला नाही पाहिजे. माझ्या लक्षात आलं की जेव्हा अक्षता लावल्या जाते तेव्हा कितीतरी कण खाली पडतात. ते अक्षता आपण धुवून खातो का परत? नाही. म्हणजे काय होतं, आता हे वचनानुसार चालले की वचनाच्या विरोधात चालू आहे? आपण कधी चिंतन केलंय का या गोष्टीचं? आपण अक्षता तर लावत राहतो, तांदूळ कितीतरी सांडत राहतात, ते पायाखाली पण येतात, आणि अक्षता लावल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. परंतु इथे 3 प्रमाणं दिले, 2 वचनाची आणि 1 लीळेचं प्रमाण दिलेलं आहे. अजूनही प्रमाण तुम्हाला लीळा चरित्रात भेटतील. म्हणजे त्याच्यामध्ये कितीतरी अन्न कण आपले वाया चाललेले आहेत. आता जर का हे जरठा प्रती बोलोची नये, आता जो जरठ व्यक्ती आहे त्याला जर का आम्ही सांगितलं हे अक्षता लावू नये, तर तो मान्य करेल का? तो म्हणेल आम्ही एवढ्या वर्षाचं लावतो, सगळे लावतात, बाईसा लावत होत्या वगैरे वगैरे, सगळी प्रमाणं तो देईल. परंतु 2 वचनाच्या लीळेंच्या प्रमाणाचं काय, याचं खंडन करून दाखवायचं.
होईल का खंडन त्याचं? त्याचं खंडन होणार नाही, कारण की तो असंविधानातल्या धर्मात वावरणाऱ्या जीवांसाठी तो धर्म सांगितलेला आहे देवाने. कण सांडू पण नये आणि अधिक शीत सुद्धा वाया जाता कामा नये. म्हणजे ते दोन प्रमाण, लिळेचं प्रमाण जरी तुम्ही सांगितलं त्या समोरच्या व्यक्तीला, तरी देखील त्याच्यामध्ये बदल होणार नाही. तो अक्षता लावणारच. आणि म्हणून अक्षता लावताना तुमच्या जर का ते वचन डोळ्यासमोर आलं तर तुम्ही अक्षता लावणारच नाही, अक्षता तिथेच ठेवून द्याल. ते तांदूळ तुम्ही घेणारच नाही, ते सांडणार नाही, सांडलेलं ते उचलून घ्याल. इत्यादी प्रकारे आपल्याला हे कोणाला सांगता येतं? जे नूतन साधनवंत आहेत, किंवा ज्यांचं घेतद्वार उघडं आहे, किंवा जे अधिकारी आहेत, स्वतःमध्ये बदल करून घेणारे आहेत, अशा जीवांनाच हे फक्त सांगता येतं. आता हे सांगितलंय, आता तुम्हाला लक्षात आलं का? अक्षतेचा विषय लक्षात आला का? आता बघू तुमच्यात काय बदल होतो ते. म्हणजे हे जरठाप्रती बोलोची नाही, ज्यांनी अनेक वर्ष त्या दोषांमध्ये ते राहिलेले आहेत, त्यांना जर का तुम्ही ते सांगायला गेले तर त्यांना ते मान्य होणार नाही. एखादे लोक कलश ठेवतात, त्यांना तुम्ही किती सांगा, ते म्हणाले नाही वास्तुशांतीला कलश लागतोच. का बरं? वास्तुशांतीला आमचे जर का विशेष तिथे ठेवल्यानंतर परत आम्हाला कलश ठेवावा लागत असेल तर त्या विशेषांचं महत्व काहीच राहिलं. आमचे साधू मंडळी येऊन सुद्धा परत आम्हाला कलश ठेवावाच लागत असेल तर आमच्या साधूंच्या येण्याचा उपयोग काय? आम्हाला तिथे सगळं करून भगवद्गीता सुद्धा वाचायची किंवा अजून सूत्रपाठ वाचायचं आहे, हे वाचून सुद्धा आम्हाला कलश ठेवायचंच आहे. तर महत्व नेमकं कोणाचं आहे? कलशाचं महत्व आहे का साधूंचं आहे का त्या पारायणाचं आहे का त्या विशेषांचं आहे? कसलं नेमकं महत्व आहे कसलं? जर का त्याच्यामध्ये विशेष काढून टाकले, विशेष ठेवलेच नाही तर चालेल का? नाही चालणार. साधूंना बोलवलंच नाही तर चालेल का? नाही चालणार. पण कलश नाही ठेवलं तर चालेल का? चालू शकतं, कारण की आमचं अधिष्ठान तिथे आहे. जड चेतन परमेश्वराचे दोन्ही साधनं तिथे आहेत आणि परमेश्वराची धर्मवार्ता तिथे होणार आहे. मग हे सगळं असताना आम्हाला तो कलश वाचण्याची काही आवश्यकता नसते. पण हे जर का सांगितलं तर ते म्हटलं नाही बाबा, ते कलश लागतोच वास्तुशांतीला. का लागतो? महानुभावपंथीय साधकांना. अन्य साधकांना लागत असेल तर तो गोष्ट वेगळी आहे, परंतु आपण त्या पद्धतीने चालत नाही. आणि म्हणून आमचे विशेष, आमचे साधू आणि त्या ठिकाणी काही ईश्वरार्चन जर का काही घडत असेल तर हेच आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. परंतु हे जरठाप्रती बोलोची नाही, म्हणजे अशा जरठ व्यक्तींना ज्यांनी वर्षानुवर्ष हे बघितलेलं आहे, केलेलं आहे, त्याला प्राधान्य दिलेलं आहे, ते सहजासहजी हे ऐकून घेणार नाहीत. आता हे झालं अन्यथा. आता थोडंसं यथार्थामध्ये अन्यथा सांगतो. एक जण भेटले, ते म्हणाले आम्ही रोज 3 वाजता उठतो. चांगली गोष्ट. मग 3ला उठून काय करता तुम्ही? ते म्हणाले आम्ही 3ला उठून 9 प्रकरणं वाचतो रोज. म्हटलं चांगली गोष्ट आहे, परंतु 3 वाजताची वेळ 9 प्रकरणं वाचायची नाही आहे. 3 वाजताची वेळ कसली आहे? चतुर्विध स्मरणाची आहे. चतुर्विध स्मरण आणि त्याच्यामध्ये चतुर्विध दुःख, या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत. ही सकाळची वेळ त्याची आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही 3 ते 4, 3 ते 5 वगैरे नामस्मरण करा, 1 तास नामस्मरण करा. त्यानंतर तुम्ही सूत्रपाठ वाचायला घ्या, काही हरकत नाही. सूत्रपाठ वाचणं काही वाईट नाही आहे. फक्त ती जी वेळ आहे ते सकळ जीवांचं चिंतन त्यावेळेला होत असतं आणि त्यावेळेला देवाला नामस्मरण, चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण हे देवाला त्यावेळी अपेक्षित असतंच. परंतु आपलं देखील चतुर्विध स्मरण सकाळी जसं होईल तसं दिवसभरामध्ये होणं शक्य नाही. म्हणून तो वेळ स्मरणाला द्या. बाकी वाचन तुमचं दिवसभर तुम्हाला वाचन तुम्ही करू शकता, पाठांतर तुम्ही करू शकता आणि एका विशिष्ट वेळाने. पण आता ते जरठाप्रती बोलोची नाही, त्यांना ते काही मानवलं नाही. ते म्हणाले नाही नाही, आम्ही हे खूप दिवसापासून करतो, 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले. हो म्हटलं ठीक, सगळं ठीक आहे, पण आमचे स्वामी सांगतात देवता हृदयासी ये, पश्चात प्रहरी उठा आणि काय करा?
नामस्मरण करा. अस्तिपरीची देवता श्री चक्रधर स्वामी तुमच्या हृदयामध्ये त्यावेळेला येतात. ते ध्यान साधनेमध्येच जावं लागेल तुम्हाला त्यावेळेला. परंतु आता वचनाचे प्रमाण द्या, लीळेचे प्रमाण द्या, काही उपयोग नाही. कारण की भरपूर वर्ष अशा प्रकारे या क्रियेमध्ये गेल्यामुळे नवीन तुम्ही प्रमाणशीर विधी जरी दिला तरी त्यांना तो पटणार नाही. आणि म्हणून ऐसाही बोलीजे तरी दोखेसी चिवठी. आणि जर का तुम्ही धर्म म्हणून त्यांना सांगायला गेले तर दोखेसी चिवठी म्हणजे ते तुमचा दोषच घेणार बरं का, ते काही गुण घेणार नाही. तुम्ही सांगा बरं एखाद्याला की थोडंसं स्मरण सुरू आहे, तुम्ही बोलू नका. मग ते तुम्हाला म्हणतील हो हो माफ करा बरं का, आमचं चुकलं, असं नाही बोलणार. हो हो माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे, आम्ही पण खूप दिवसाचे उपदेश आहोत. म्हणजे ते तुम्हाला काय करतील, दोखेसी चिवठी म्हणजे ते दोषच घेणार, गुण घेणार नाहीत. आणि म्हणून धर्म कुणाला सांगायला जायचं नाही. आमचे स्वामी सांगतात अर्थप्रतीच बोलावं. ज्याला ती अर्थता आहे किंवा ज्याच्यामध्ये ते ऐकून घेण्याची क्षमता आहे त्याच्याप्रती धर्म सांगावा. आणि म्हणून इथे हा दृष्टांत घेतला. पुढचा दृष्टांत 32 क्रमांकाचा येतो. एके भक्ती जडे तयाचे अन्यथा ज्ञान न फिटे. एखादा भक्ती जड आहे, अन्य राटीचा कर्म राटीचा, तो भक्ती जड आहे. भक्तीमध्येच म्हणजे भक्तीच्या नावाखाली जे काही विधी विधान तो करतो त्याच्यामध्ये तयाचे अन्यथा ज्ञान न फिटे म्हणजे अन्यथा ज्ञान युक्त काही कार्य त्याचे आहेत आणि त्याचं ते अन्यथा ज्ञान न फिटे म्हणजे त्याचं फिटत नाही. म्हणून ईश्वर धर्मा योग्य नव्हेती म्हणजे तुम्ही त्याच्याकडे जर का बघितलं तो काही काही गोष्टी अन्यथा करत असतो. म्हणजे ज्या यथार्थ नाहीत त्याला अन्यथा असं म्हटलं जातं. यथार्थ म्हणजे जे जैसे असे ते तैसे जाणीजे, ते यथार्थ आहे. आणि जे जैसे असे ते तैसे न जाणता त्याच्यामध्ये आपण जर का चुकीच्या पद्धतीने ते जाणत असू तर मात्र ते अन्यथा या पदामध्ये येत असतं. लक्षात घ्या, आमच्या स्वामींनी सांगितलं अन्नदान ते उत्तम. आम्ही काय केलं ते वचन धरून ठेवलेलं आहे. आणि जो येईल त्याला अन्नदान म्हणजे कोणी साधू आले ते जेवून आलेले आहेत तरी अन्नदान, काहीतरी खा. एका ठिकाणी मी जेवून गेलो बरं का, ते म्हटले की आम्ही पोहे बनवतोच. अहो म्हटलं मी जेवून असं हात धुवून तुमच्याकडे आलोय आता. नाही नाही मग आम्हाला गोमटं कसं काय लागेल. म्हणजे बाबांना डायबिटीज झालं तरी चालेल, बाबांना अजीर्ण झालं तरी चालेल, ॲसिडिटी वाढली तरी चालेल, पण आम्हाला मात्र गोमटं लागलं पाहिजे. का? कारण की अन्नदान ते उत्तम, अन्नदान ते उत्तम. आपण त्या अन्नदान उत्तम वचनाची लीळा तरी वाचलेली आहे का? अन्नदान का उत्तम सांगतात? कारण की सकळ कर्मफळामध्ये असं म्हणतात 84 लाख कर्मफळ आहेत. त्या सर्व कर्मफळांमध्ये मनुष्य देह हा उत्तम कर्मफळ आहे, है ना. सगळ्यात उत्तम कर्मफळ कुठलं आहे? मनुष्य देह. आपल्याला एखादं झाड आवडतं, आपण म्हणतो हा झाड मला खूप आवडतं, मग त्या झाडाचा जन्मात जायला आवडेल का तुम्हाला? हो की नाही? एखादं प्राणी तुम्हाला आवडतो, त्या प्राण्याच्या जन्मात जायला आवडेल का? वाघाला सगळे घाबरतात, आपल्याला कुणीच घाबरत नाही. मग आपण वाघाच्या जन्मात गेलो तर आपल्याला सगळे घाबरतील, मग वाघाच्या जन्मात जायचं का? नाही. परंतु म्हटलं की मनुष्य जन्म पाहिजे का, तर सगळेजण होच म्हणणार. आणि असं उत्तम कर्मफळ जे आहे मनुष्य देह कशामुळे मिळतं? हे अन्नदानामुळे मिळतं. त्या लीळेचं जर का तुम्ही श्रवण केलं तर अन्नदान ते उत्तम. तर का बरं उत्तम? ना ते मनुष्यत्वा ते साधी म्हणजे युक्त मनुष्याने युक्त मनुष्याला जर का पुण्य हेतूने भोजन घातलं तर त्याला मनुष्य देहाची निष्पत्ती होते आणि म्हणून अन्नदान उत्तम आहे. ते जेवून आलेल्या व्यक्तीला जर का तुम्ही अन्नदान करत असाल तर ते अन्नदान कदापि उत्तम राहत नाही. ते उलट तुम्हाला दोषाकडे घेऊन जात असतं. आता आम्हाला वाटतं की बाबा एवढा आता ते आग्रह करतात की कसं नाही म्हणायचं आपण, खूपच आग्रह खूपच आग्रह. तर मग अशा वेळेला काय होतं की ते आम्हाला देखील खावं लागतं आणि ते खाल्लं जर का तर काय होणार?
तर त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी त्रास होणार. आता तो जर का तुमचं अन्न ग्रहण केल्याने जर का कोणाला त्रास होत असेल तर तुमचं अन्न हे उत्तम या पदामध्ये पडत नाही, ते हीन या पदामध्ये पडतं. आणि म्हणून अन्नदान करताना हे लक्षात घ्यावं की कुणाला आवश्यकता आहे. आमच्या स्वामींनी सांगितलं, दुकाळी का भुकायल्या थोर गोमटे, प्रेमोपायामध्ये येतं ना, म्हणजे जे जेवून आलेले आहेत त्यांना जेवू घातल्याने प्रेमोपाय घडत नाही. दुकाळी का भुकेल्या थोर गोमटे. तुमच्याकडे एखादे साधू आले, त्यांना काय अपेक्षित आहे त्यावेळेला विचारा त्यांना, तुम्हाला काय पाहिजे. ते म्हणाले मला काही नको, मला फक्त चहा घ्यायचा आहे, तर त्यांना त्यावेळी चहा तुमचं उत्तम आहे, त्यांना जे पाहिजे ते त्यांना द्या, तर ते उत्तम अन्नदानामध्ये पडतं. त्यांना जेवायचं आहे त्यावेळेला भोजन द्या, त्यांना पाणी पाहिजे त्यावेळेला पाणी द्या, म्हणजे ते उत्तम या पदामध्ये बरोबर पडतं. आणि आपलं ही क्रिया कधी उत्तम असली पाहिजे. परंतु तयाचे अन्यथा ज्ञान न पिटे. आता जरी ही लीळा सांगितली आणि वचन सांगितलं तरी तुमचा आग्रह काय असणार, साधू आले म्हणजे काहीतरी खावं, काहीतरी खावं. परंतु मुळामध्ये म्हणजे तसा आग्रह करायचा नाही. तर इथे आपलं जे अन्यथा ज्ञान आहे ते आपण फेडावं स्वतःच ज्ञानाच्या माध्यमातनं. आणि नाही फेडलं तर काय होतं, ते ईश्वर धर्मा योग्य नव्हेती, ते ईश्वराच्या धर्माला ते योग्य राहत नाहीत. जे काही विधी घडला पाहिजे, विधीकरिता विधीच घडला पाहिजे, विधीकरिता अविधी होता कामा नये. एका ठिकाणी मी बघितलेलं, माझ्या लहानपणीची गोष्ट, की त्यांनी ते साधू भरपूर आलेले होते, त्याच्यात एक वयस्कर पण होते बिचारे. त्यांना पण वाढतायत, मग नंतर वाढण्याचा ओघ कधी चालू होतो माहिती आहे का, जेव्हा त्यांचं जेवण होत येतं त्यावेळी वाढणाऱ्यांचा आग्रहाला जोर येतो, त्यांची भूक कमी कमी होते आणि ह्यांचं वाढण्याचा आग्रह अधिकाधिक होतो. आणि त्या वयस्कर साधूंनाही जबरदस्ती त्यांनी वाढलं बिडलं. आता असं आहे पंचायत की ताटामध्ये जे वाढलंय ते खास हे नाही करायचं, टाकायचं नाही, उष्ट सांडायचं नाही. आणि त्यांनी ते जबरदस्ती खाता खाता त्यांना इतकं मळमळून आलं की त्यांनी जागेवरच उलटी करून टाकली. सगळे बसलेले होते वगैरे, म्हणजे ते बघितलं. अजूनही ती गोष्ट माझ्या लक्षात आहे. म्हणजे एखाद्याला किती प्रमाणामध्ये आग्रह करायचा वगैरे, आपल्याला वाटतं नाही अधिक आग्रह केला, जबरदस्ती वाढायचं त्यांनी नाही म्हटलं तरी, हे अन्यथा ज्ञान आपल्यामध्ये आहे. हे अन्यथा ज्ञान जर का आपण काढून नाही टाकलं तर काय होतं की ईश्वर धर्मा योग्य नव्हेती, म्हणजे विधी होता होता जर का त्यांना प्रमाणात आग्रह केला असता, प्रमाणात ते जेवले असते तर अन्नदानाचं गोमटं लागून गेलं असतं. पण काय झालं, वमन झाल्यामुळे खाल्लेलं अन्न सुद्धा बाहेरून गेलं, झालं होता होता राहून गेलं ना गोमटं. ईश्वर धर्माला आपण कुठेतरी पूरक कार्य करत होतो, ते थोडं थांबून गेलं. जैसा भवरेले वाळुकाचा, भवरेले वाळूक म्हणजे आतमध्ये गाठी असलेलं, भवरेले वाळूक असे ते वरी बरवे दिसे. ते वरून चांगलं दिसतं बरं का, परंतु फोडून पाहिजे तर वांत गाठी भरले असे. आणि जर का ते फोडून बघितलं तर कसं असतं, आतमध्ये त्याच्या गाठी गाठी असतात. जसं कधी कधी एखादं फळ, आंबा आहे, वरून चांगला दिसतो आणि कापल्यानंतर आतमध्ये तो असा जास्त झालेला असतो, एकदम लितबिदीत वगैरे, तो बेचव झालेला असतो. किंवा कधी कधी वरून चांगलं दिसेल एखादं फळ, आतमध्ये ते काहीतरी खराब झालेलं असतं. तशा पद्धतीने वरून चांगलं दिसलं परंतु आतमध्ये मात्र गाठी गाठी आहेत. आणि अंतगाठी भरले असे तैसा भक्ती जड, याचा सिद्धांत सांगतात. तैसा जो भक्ती जड आहे, भक्तीच मध्ये तो रममान झालेला आहे, तो वरून कसा दिसतो, साद्रव सप्रेमळ ऐसा दिसे. आणि साद्रव सप्रेमळ म्हणजे तो आपल्याला ओल्या गुणाचा दिसून येतो. त्याच्या क्रिया वगैरे बघितल्यानंतर सगळं आपल्याला असं वाटतं किती भावुक व्यक्ती आहे, किती भाविक व्यक्ती आहे असं आपल्या लक्षात येतं. परंतु पुसोनी पाहिजे तर वांत अन्यथा ज्ञाने भरला असे. आणि जर का त्याला विचारलं आपण काही, तुम्ही ह्या क्रिया ज्या करतात वगैरे, तर त्या क्रियेविषयी जर का तुम्ही त्याला विचारलं
तर त्याला काही माहिती नसतो, तो अन्यथा ज्ञाने भरला असे. म्हणजे तो ती क्रिया जी करतोय, आपल्याला वाटतं ते रोज स्मरण करतात, आपल्याला वाटतं हे स्मरणनिष्ठ व्यक्ती आहे, पण त्यांना जर का विचारले स्मरण का करता, ते म्हणाले हे आमचं असं असं काहीतरी आहे, त्या निमित्ताने आम्ही करतोय. म्हणजे ते निर्हेतुक स्मरण करत नाहीये, ते सहेतुक करतायत. किंवा त्यांना कोणीतरी ते स्मरण करण्यासाठी सांगितलेलं वाचून त्यांना त्या स्मरणाचं काहीच ज्ञान नाही, अन्यथा ज्ञान आहे. काहीतरी अन्यथा ज्ञानामुळे ते करतायत, क्रिया बरोबर करतायत, परंतु क्रिया निर्दोष करत नाहीयेत. तशा पद्धतीने कोणी अन्नदान करतंय, आपल्याला वाटतं किती बरं अन्नदान करत राहतात. त्यांना विचारलं की बाबा तुम्ही सतत अन्नदान करता, हो. मग त्यांनी काहीतरी सांगितलं, आमचं काहीतरी 90 जाप्य खेटी असते, तर आम्ही ठरवलेलं आहे प्रत्येक खेटीला एक पंगत करायची. म्हणजे ते काय झालं, निर्हेतुक नाही. क्रिया अन्नदान करणं चांगलं असलं तरी त्या मागचा हेतूमुळे ती क्रिया कशी होते, निर्दोष राहत नाही, ती सदोष होऊन जात असते. ते अन्यथा ज्ञाने भरला असे. किंवा कुणीतरी म्हणालं की अमकं करा, तमकं करा, तमकं करा, म्हणजे ते विधी त्यांनी ते करायला सांगितले, तर पण ते विधी यथार्थ ज्ञानामुळे त्यांचे होत नाहीयेत, ते अन्यथा ज्ञानामुळे ते विधी ते करत आहेत. अशा पद्धतीने तो अन्यथा ज्ञाने भरला असे. जसं ते भक्तिजड सर्व विष्णुमय जगत जोंधळे परमेश्वर, असा त्यांचा भाव असतो. तशा पद्धतीने या व्यक्तीचं अन्यथा ज्ञानाने तो भरलेला असतो. आणि म्हणून आपल्याला अन्यथा ज्ञान नव्हे तर यथार्थ ज्ञान आपल्यामध्ये असलं पाहिजे. एके कर्म जडे तयासी साक्षी ठाकोची नये, 33 क्रमांकाचा दृष्टांत येतो. एक एक कर्मे जडे म्हणजे कर्मामध्ये रत झालेले आहेत, आणि तयाशी साक्षी ठाकोची नये, त्याच्या समोर सुद्धा जायचं नाही. बाकीच्यांच्या समोर गेलं तरी चालेल, पण यांच्या समोर देखील जायचं नाही. ऐसा जैसा देह लुतैले वाळुकाचा, म्हणजे जैसा देह लुतैले म्हणजे जो आतून खराब झालेलं कुजलेलं वाळूक आहे, त्याचा दृष्टांत सांगतात की देह लुतैले वाळूक असे ते हाती घेऊची नाही. देह लुतैले जे वाळूक आहे ते हातामध्येच घ्यायचं नाही, ते कुजलेलं आहे पूर्ण. आणि जर का तुम्ही हातामध्ये ते घेतलं, ऐसाही घेजे तरी दोन्ही हात किविया भरती, हातामध्ये घेतलं तर काय होईल, तो कुजलेला भाग तुमच्या हातामध्ये येईल, आणि त्यातले जे आळ्या वगैरे किविया जे आहेत ते पूर्ण आपल्या हातावर येऊन जातील, तो नासका भाग. तैसे सिद्धांत सांगतात कर्म जडासी आपण पे दावची नाही. कर्म जड जो व्यक्ती आहे त्याला तुम्ही स्वतःहून काही दाखवायला जाऊ नका. ऐसाही दाखविजे तरी दोखूची घे, आणि असंही तुम्ही काही त्याला दाखवायला गेलात, सांगायला गेलात, तर तो दोषच तुमच्याकडनं घेणार. कर्म जड असेल तया तया घरा न वचावे, तथा देशा गावाही न वचावे. एवढं सांगतात की कर्म जड जो असेल ना, त्याच्या समोर कस काय जायचं नाही, तर त्याच्या घरी देखील जायचं नाही. म्हणजे त्याच्या घरी देखील गेलो आपण तरी काय होणार आहे, तिथे आपल्याला त्याच्याच पैकीचे कार्य तिथे दिसतील. आणि असं सांगतात की त्याच्या घरी जाण्याची सुद्धा वेळ येता कामा नये, म्हणून त्याच्या देशात, त्याच्या गावाला, त्याच्या विभागामध्ये सुद्धा जायचं नाही. म्हणजे साक्षीनं टाकावे, म्हणजे समोरच जायचं नाही, आणि त्याच्या गावाला देखील जायचं नाही, घराला देखील जायचं नाही. कारण की तो कर्माने रत आहे, तो त्याचं कर्म सोडून तुम्ही जे काही सांगाल तो ऐकण्यासाठी रिकामा नाही. तो उलट तुम्हाला थोडंसं 2 गोष्टी तो तुम्हाला शिकवत जाईल. तुम्ही जर का म्हणालात की नामस्मरण हे गाठीपेक्षा ते प्रहारावर केलं पाहिजे, 1 गाठी 2 गाठी करण्यापेक्षा 1 प्रहर 2 प्रहर. चक्रधर स्वामींनी गाठीचं स्मरण सांगितलेलं नाही बरं का, सांगितलं असेल तर मला येऊन सांगा ते. अन्यथा ज्ञाने भरला असे. ते एक जण आले, ते म्हणाले की बाबा मला नवीन गाठी पाहिजे. म्हटलं तुमच्याकडे गाठी नाही का, ते म्हणे आहे, पण त्यातला 1 मणी तुटला. मग काय झालं, 1च मणी तुटला ना. हा, मग ते 108 मणी होते तर त्याचे 107 मणी झाले. हा, मग काय झालं, नाही म्हणे आता ते स्मरण लेखी लागणार नाही, अन्यथा ज्ञाने भरला असे.
मग तुमच्या पण डोक्यात आहे का असं 108 म्हण्यांचं काही? 108 म्हण्यांचं काही डोक्यात असेल, अन्यथा आता ते काढून टाका. हे भक्ती जडासारखं कर्म जडासारखं हे आहे. आपले मुळामध्ये म्हणजे 108 हे अन्य लोकांचे तीर्थ आहेत आणि ते 108 तीर्थांची 108 मण्यांची माळ आहे. आता ती माळ आपली झाली का सांगा पहिले? ती अन्य लोकांनी त्यांच्या तीर्थाच्या हिशोबाने ती तयार केलेली आहे. एक मणी म्हणजे एक तीर्थ, 108 मणी 108 तीर्थ त्यांचे झाले. त्या 108शी आपलं काही गणित नाही आहे. आपली जी माळा पाहिजे ती 1650 मण्यांची पाहिजे, बरोबर आहे का? किती तीर्थ आहेत आपले म्हणतात? 1650 तीर्थस्थानो की जय म्हणतो आपण, म्हणजे 1650 मण्यांची गाठी पाहिजे आपली जर का असली तर. पण मुळामध्ये श्री चक्रधर स्वामींनी गाठीचा उल्लेख कुठेही केलेला नाही. आमच्या स्वामींनी प्रहराचा उल्लेख केलेला आहे. 1-2 वेळ या ती आठवी जे म्हणजे किती 3 तास म्हणजे 1 प्रहर, 1 आणि 2, 1 प्रहर किंवा 2 प्रहर मिळून 3 प्रहर. 1 प्रहर म्हणजे किती होतो? 3 तासाचा 1 प्रहर आहे. तर कमीत कमी 3 तास तरी स्मरण आपलं दिवसभरामध्ये झालंच पाहिजे, कमीत कमी. त्याच्यापेक्षा जर का तुम्ही कमी केलं तर ते स्मरण ह्याच्यामध्ये असं नोंद पुनःसंबंधाला ते पूरक राहणार नाही, पुनःसंबंधाला ते पूरक नसतं. आणि म्हणून इथे आमच्या स्वामींनी सांगितलं की स्मरण अनुस्मरण सकृस्मरण म्हणजे किती प्रहराचं स्मरण सांगितलं? 8 प्रहर स्मरण, 6 प्रहर स्मरण किंवा 4 प्रहर स्मरण. किंवा स्मरण म्हणजे 6 प्रहर स्मरण, 4 प्रहर स्मरण किंवा 3 प्रहर स्मरण. म्हणजे इथे तुम्हाला असा तो एक टप्पा दिलेला आहे. 4 प्रहर स्मरण असेल किंवा त्याच्यापेक्षा 1 प्रहर स्मरण हे सगळ्यात कमी स्मरण सांगितलेलं आहे. तर इथे स्वामींनी आम्हाला प्रहराचं गणित सांगितलेलं आहे, गाठीचं गणित सांगितलेलं नाही. पण जर का कोणाला तुम्ही सांगितलं की तुम्ही काय करा, प्रहराचं गणित ठेवा समोर, 1 तास 2 तास असं बसा स्मरणाला. परंतु आपल्याला गाठीची सवय लागली नाही, आता ते कर्म करायची सवय लागली आहे. आणि गाठी केली किती मोजता येते आपल्याला, किती गाठ्या केल्या म्हणजे देवाला हिशोब देता येतो. आज तुम्हाला आम्ही किती वेळा आठवलेलं आहे हे देवाला आपल्याला हिशोब देता येतो. आणि एवढ्या वेळ आठवून सुद्धा आम्हाला सहाय्य झालं नाही असं भांडण पण येतं देवाशी. म्हणून ते गाठीचं गणित आपण ते डोक्यात टाकलेलं आहे. पण ते अन्यथा आहे बरं का. आपल्यालाही सांगितलेलं आहे उपदेश घेताना की 15 गाठी स्मरण केलं पाहिजे. आपल्या डोक्यात ते बसून गेलेलं आहे. म्हणजे आपण मोजून मापून स्मरण सगळं करत असतो. मी आधी सांगितलं की स्मरणाचं गणित जे आहे ते श्वासाशी असलं पाहिजे. किती श्वास घेता तुम्ही दिवसभरात, काय असं मोजून मापून घेता का? कसं मोजून मापून घेता का महिला वर्ग? नाही का? हो नाही. मग स्मरण कसं केलं पाहिजे? आपण काय गणित केलं की जेवढ्या वेळ श्वास घेऊ तेवढ्या वेळ स्मरण आपलं झालं पाहिजे. आयुष्यभरात किती श्वास घेतो तेवढ्या वेळ, तेवढं स्मरण नाही म्हणत मी, तेवढ्या वेळ म्हणतोय मी. जर का आपण 1 तास जिवंत आहोत तर 1 तास स्मरण झालं पाहिजे. 1 तासामध्ये किती वेळा श्वास घेता वगैरे ते गणित आपण मांडत नाही. तशा पद्धतीने जमलंच तर गाठी घेऊन स्मरण करा तुम्ही, परंतु विना गाठी स्मरणाची सवय करा. तर तुम्हाला कुठेही स्मरण करण्याचा एक व्यासंग लागेल, है ना. महिला वर्ग भांडी घासताना गाठी घेऊ शकतात का हातामध्ये? नाही. मग त्यावेळी स्मरण बंद असतं का? बंद असतं वाटतं. कोणीच हो नाही, काहीच बोलत नाही. म्हणजे त्यावेळी मानसिक स्मरण चालतं ना तुमचं. तुम्ही कपडे धुता, तुम्ही स्वयंपाक बनवता, चपात्या लाटता, त्यावेळी कुठे गाठी हातामध्ये असणार आहे? मग त्यावेळेला काय मानसिक स्मरण, त्या स्मरणाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. पण एखाद्याला जर का तुम्ही सांगायला गेले कर्म जडाला, तो म्हणेल नाही, तो आपल्यालाच ज्ञान शिकवेल त्याच्यामध्ये. आणि म्हणून त्या ठिकाणी आपली गाठी किती मण्यांची आहे याला काही महत्व नाही, हे डोक्यातनं काढून टाकायचं. आणि म्हणून अशा व्यक्तींच्या गावालाही जाऊ नये, त्याच्या समोरही जाऊ नये असं सांगितलेलं आहे. आणि
पुढचा दृष्टांत येतो 34 क्रमांकाचा, एके कोमळे. मग आता सर्वच अनधिकारी आहेत का? मग अधिकारी कोणीच नाही का? किंवा आपल्याला जर का ईश्वर धर्माला अधिकारी व्हायचं असेल तर आपल्याला स्वतःमध्ये काय करावं लागेल बरं? ना एके कोमळे, एके कोमळे, कोमळ आहे. कशाने? आचरणाने पण कोमळ आहे, धर्माने सुद्धा तो कोमळ आहे, आणि दोषाने देखील कोमळ आहे. त्याचा दोष जरड झालेला नाही आणि गुण देखील जरड झालेला नाही आहे. तो निर्दोष आहे आणि तो निर्दोष असतो. का बरं? ना ते सर्वाधिकारी आहे. म्हणजे त्या जसं लहान मूल आहे, तो दोषवंत पण नसतो आणि गुणवंतही नसतो, परंतु तो सर्वाधिकारी असतो, तो निर्दोष असतो. तुम्ही त्याला जे बनवू म्हटलं ते बनवू शकता. त्याला वाईट बनवायचं आहे का, तर त्याला तुम्ही वाईटही करू शकता. आणि त्याला तुम्हाला चांगलं करायचं आहे का, तर चांगलंही करू शकता. तुम्ही त्याला नुसतं व्यवहारामध्ये संपन्न करत असाल, होऊ शकतं. तुम्ही नुसतं त्याला धर्माकडे जर का तुम्ही त्याला संपन्न करत असाल तर धर्मयुक्त देखील तो होऊ शकतो. काही पण होऊ शकतं त्याचं, कारण की तो निर्दोष आणि सर्वाधिकारी आहे. जसं दूध आहे, तर दूध हे जर का तापवलं, नुसतं कच्चं दूध तुम्ही तापवलं, ते कसं आहे? निर्दोष आहे. आता त्याचं तुम्ही जे बनवाल ते होऊ शकतं. त्याचं तुम्ही कॉफी बनवाल तर कॉफी बनेल, चहा बनवाल तर चहा बनेल, त्याचं खीर तर खीर, बासुंदी तर बासुंदी. पण कुठपर्यंत? जोपर्यंत ते नुसतं दूध आहे तोपर्यंत ते निर्दोष आहे, ते काही बनायला तयार आहे ते. परंतु जर का दोषाकडे गेलं, नासलं ते, तर त्याचं काहीच बनत नाही. मग त्याचं नंतर काही बनवतात, पण आपण जी नावं घेतले ते पदार्थ त्याचे बनत नाहीत. तशा पद्धतीने तयासी ईश्वर ज्ञान देती, असा जो जीव आहे, जो सर्वाधिकारी आहे, त्याच जीवाला परमेश्वर ज्ञान देतात. आता लक्षात घ्या, आपल्याला ज्ञान होत नसेल तर आपण कुठल्या वाळुकामध्ये आहोत? जारसैल्या वाळुकात आहोत, भवलेल्या वाळुकात आहोत, देहदुतलेल्या वाळुकात आहोत, की आत्ता जो दृष्टांत घेत आहोत की कोवळ्या वाळुकाचा, की कोवळ्या वाळुकामध्ये आहोत? कशामध्ये आहोत? आपल्याला हे दृष्टांत नुसते ऐकायचे नाही आहेत. आपण यापैकी कुठल्या विभागामध्ये आहोत ते आपल्याला लक्षात घेता आलं पाहिजे. आणि आपल्याला या कुठल्या विभागामध्ये राहायचं आहे की नाही राहायचं आहे, आपल्यातला कुठला दोष आपल्याला तसाच ठेवायचा आहे, दोष वाढवायचा आहे, दोष कमी करायचा आहे, का दोष काढून टाकायचा आहे, हे आपण निरूपणाच्या माध्यमातून आपल्यात ठरवायचं आहे. डॉक्टरांनी जर का सांगितलं तुमचं वजन वाढतंय बरं का, आपल्या लक्षात येतं हे खाल्लं नाही पाहिजे, हे नाही खाल्लं पाहिजे, त्या गोष्टी कमी केल्या. तुमची साखर वाढते, तर मग काय करायचं? आपल्याला लक्षात येतं की गोड खातोय आपण, ते कमी 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 करायचं, बंद करून टाकायचं. तसं आपण हे जे ऐकतो, डॉक्टरांचं ऐकल्यानंतर लगेच आपण काय करतो? पदार्थ सोडतो, कमी जास्त करतो. तसं निरूपण ऐकल्यानंतर मात्र आपण असं काही करत नाही. जे काही निरूपणामध्ये काही दोष ऐकले, काही गुण ऐकले, धर्म ऐकला, काही अधर्म ऐकला, तर त्याच्यामध्ये आपल्यातला धर्म कमी आहे. आपल्याला स्वतःला आपल्यातल्या जे काही धर्माची टक्केवारी आहे ती आपल्या लक्षात आली पाहिजे. आणि तो कमी जास्त करण्याचा पूर्ण आपल्याकडे क्षमता असते. धर्म कमी पण करू शकतो आपण आपल्यातला, आणि वाढवू पण शकतो. आपण काय करत असतो? वाढवतो का धर्म? आपण धर्म कमी करतो. की आता थंडी भरपूर आहे, तर सकाळी काही लवकर उठणं होत नाही, मग 3ला जे उठत होतं ते आता कितीला उठायचं? 4 नाही 7 6 7 वगैरे. स्मरणाचा काळ लोटून गेल्यानंतरच. म्हणजे आपल्यातला धर्म लगेच आपण कमी करायला लगेच तयार असतो. पण जे लोक 5ला स्मरणाला उठतात ते कधी असं बघतात का की आता 5ला खूप वर्ष उठतोय आपण, आता 4:30ला उठलं पाहिजे, आता 4ला उठलं पाहिजे? म्हणजे धर्माचा कालावधी आपला कमी 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 होत चाललेला आहे. माझं निरीक्षण असं आहे की नवीन उपदेशी लोक स्मरण एकदम काटेकोर करतात बरं का, आणि तेच उपदेशी जुने होतात त्यावेळी ते म्हणतात आम्ही जेव्हा नवीन उपदेश घेतला तेव्हा आमचं स्मरण चांगलं व्हायचं बरं का. आता स्मरण होत नाही. प्रत्येक उपदेशाने स्वतःचं मूल्यमापन करून बघा की नवीन उपदेश घेतला तेव्हा किती देवधर्म करायचो, स्मरण करायचो, नाही आता किती करतोय. ते वाढलं असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे, पण ते कमी झालं असेल
तर ते आपल्याला काय करायचं, वाढवून घ्यायचं आहे. आणि म्हणून तयासी परमेश्वर ज्ञान देती, जे सर्वाधिकारी आहेत त्यांना मात्र परमेश्वर ज्ञान देतात. म्हणून आम्हाला सर्वाधिकारी व्हायचं आहे. जैसा कोवळ्या वाळूकाचा, कोवळे वाळूक असे जे कोवळं आहे म्हणजे जे निबर झालेलं नाही आहे, जे कुजलेलं नाही आहे, जे खराब झालेलं नाही आहे, असं जे वाळूक आहे ते निर्दोष. ते निर्दोष कशासाठी निर्दोष न, ते सर्व उपयोगाच आहे म्हणून निर्दोष. त्याचं काही पण होतं तयाचे तळी होय. म्हणजे जर का तुम्ही त्याला बेसन पिठामध्ये हे करून त्याला जर का तेलात सोडलं तर त्याचं तळी होय, म्हणजे त्याला तळलं जातं. सांबारी होय, त्याची भाजी पण तयार केल्या जाते. कुसंबीर होय, कोशिंबीर मध्ये टाकून त्याला खाता येतं. लोणीचे होय, त्याचं लोणचंही घालता येतं. हिरवे खाव ये, आणि तसंच खायचं म्हटलं कच्च तर कच्च पण खाता येतं. हे बाकीचे मागे जे 3 वाळूक सांगितले हेच वाळूक आहे. ते आधी ते कोवळच होतं आणि ते कवळं होतं, त्याला खूप दिवस तोडलं नाहीमुळे ते निबर झालं. आणि त्याच्यानंतर देखील त्याच्यामध्ये काहीतरी दोष निर्मिती झाल्यामुळे त्याच्यामध्ये गाठी आल्या आणि तरी त्याला तोडलं नाही. त्याच्यामुळे काय झालं, ते कुजल्या गेलं. वाळूक हेच आहे. आपणच आहोत. आपण आधी कोवळे आहोत, निर्दोषच आहोत आपण मुळामध्ये म्हणजे. पण जसं जसं आपण मोठे होत गेलो, आपला धर्मातला कालावधी वाढला, आपल्या जगातला कालावधी, आपला जसं वय वाढत चाललं तसं तसं आपण कुठल्या विभागात राहतो त्यानुसार आपला एक तर दोष वाढला, किंवा गुणात राहत असू तर आपला गुण वाढला, धर्म वाढला किंवा अधर्म वाढला. हे सगळं आपण स्वतःमध्ये करून घेत असतो. आता लक्षात घ्या की जे वाळूक आहे, जे निबर झालेलं वाळूक आहे, ते कधी परत कवळं होऊ शकणार नाही. जे देह लुतायले वाळूक आहे, कुजलं ते, आता ते परत कोवळ्या वाळूकामध्ये येऊ शकतं का? नाही होऊ शकत. पण आपल्याकडे तो सर्वाधिकार आहे. जीव सर्वाधिकारी म्हणजे एखाद्या वेळेस आपल्यातलं धर्म शून्य जरी झाला असेल तरी परत आपण काय करू शकतो, ज्ञात विरक्तांचा संग करून परत आपल्यातला धर्म आपण पूर्वीसारखा परत आणू शकतो. आमच्या आऊसा होत्या, स्वामींपासून लांब राहिल्या. किती दिवस? 6 महिने स्वामींशी भांडून गेलेले आहेत. काय झालं? सन्निधान सोडून गेलेले आहेत. आपल्याला सन्निधान भेटत नाही, त्यांना सन्निधान असून ते सोडून गेले. आणि त्याच्यानंतर असन्निधानी गेल्यामुळे काय होतं की देवाचं नाव देखील ते विसरून गेले. आणि 6 महिन्याने देवाचं नाव कुणीतरी घेतलं. त्या 3 जणी आलेल्या होत्या, त्यांनी भोजन केलं आणि श्री चक्रधरा असं ते म्हटले जेवल्यानंतर. आणि ते नाम आमच्या आऊसांच्या कानावर पडलं आणि त्यांना उजळता आले. आणि लगेच त्या ठिकाणी जे मळीनत्व आलेलं होतं, जी शून्यता एक प्रकारची झालेली होती, काय झालं, परत धर्मावर आल्या. रात्रभर त्यांनी प्रायश्चित्त झालं, दुःख झालं, रडले की मी देवाला कसं काय विसरले. है ना, आपल्याला हे कठीण वाटतं पण एकदम सोपं आहे बरं का. देवाला विसरणं काही कठीण गोष्ट नाही आहे. खूप वेळेला आपण देवाला विसरून जात असतो आणि समोर काही स्मशान वगैरे लागलं की कळतं की आपलं नामस्मरण बंद आहे बरं का. मग असं काहीतरी बघितलं की नामस्मरण आपलं चालू होतं, तेव्हा कळतं की नामस्मरण खूप वेळेचं बंद आहे आपलं. प्रवासामध्ये आपलं नामस्मरण खूप वेळा बंदच असतं. आणि म्हणून इथे ती परत उजळता आली. म्हणजे त्या वाळुकाकडे ती क्षमता नाही आहे, परंतु जीवाकडे ती क्षमता आहे की जीव परत निर्दोष होऊ शकतो, परत सर्वाधिकारी जीव आहेच. स्वामींचं वचन हे सगळ्या वेळामध्ये ते बरोबरच आहे की जीव सर्वाधिकारी आहे, म्हणजे तो दोषाकडे पण जाऊ शकतो आणि गुणाकडे पण जाऊ शकतो. तैसे वयसा कोमळ पुरुष सर्वाधिकारिया, म्हणजे वयाने कोमळ असलेला पुरुष किंवा दोषाने कोमळ असलेला जो पुरुष आहे तो सर्वाधिकारी आहे. त्याच्यातला दोष लगेच निघून जाऊ शकतो. तयाचे केले भले ते होय, म्हणजे त्याचं जे काही तुम्ही भलं करायला जाल तर त्याचं भलं होईल आणि तो स्वतःचं भलं करायची क्षमता पण त्याच्यामध्ये आहे, अपेक्षा पण आहे. आमचे स्वामी जानू उपाध्यांना म्हणतात की हे तांबूळ प्रसाद तुम्ही नेता, याच्याने तुमचं खूप नुकसान होणार आहे.
सगळं नुकसान देवानी मोजून दाखवलं. ते म्हणाले देवा किती नुकसान झालं तरी चालेल, मी तांबूळ प्रसाद घेऊन जाणारच. स्वामी म्हणतात का बरं, एवढं नुकसान होणार आहे तरी पण तांबूळ प्रसाद का न्यायचा आहे? ते म्हणतात जी ते माझ्या भल्या कारणे मी घेऊन चाललेलो आहे. म्हणजे त्यांनी निश्चय केला की माझं भलं मला करायचंच आहे, आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की त्यांच्याकडनं ते कार्य होत गेलं. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की तयाचे भले ते होय, म्हणजे इतरांच्या बाबतीमध्ये सांगितलं त्यांच्या गावाला घरी साक्षी न ठाकावे, त्याच्याशी बोलू नये, त्याला सांगू नये. बाकीच्यांच्या बाबतीत सांगितलं दोषवंत पुरुषांच्या बाबतीत, पण गुणवंत जो पुरुष आहे त्याच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की त्याचं जर का तुम्ही भलं करायला गेलं तर तो भलं त्याचं होणार आहे, तो स्वतःचं भलं करून घेणार आहे. परधर्मी उपयोगा जाय, भलं होईल म्हणजे कसं होईल बरं ना? तो परधर्मी म्हणजे ईश्वराचा जो धर्म आहे, परधर्म म्हणजे श्रेष्ठ असा जो धर्म आहे, चैतन्यापर असा जो धर्म आहे परमेश्वराचा, तो त्या धर्माला उपयोगी जातो. लक्षात घ्या बरं का, हे वाक्य कसं आहे, परधर्मी उपयोगा जाय. आपण परधर्माच्या उपयोगी जातो का, हे आपण आपल्याला स्वतःला तपासलं पाहिजे. आपण देवधर्म भरपूर काय तो करतो आहे, पण परधर्माच्या उपयोगी चाललोय का आपण? देवाचा जो धर्म आहे आणि त्याचे जे धर्मीय आहेत, साधन आहे आणि साधनवंत आहे, त्या कार्याच्या आम्ही उपयोगी चाललेलो आहोत का? ईश्वराचं जो उद्धरण कार्य आहे, त्या उद्धरण कार्याला आपण उपयोगी चाललेलो आहोत का? पूरक कार्य आपण करत आहोत का? अनेकांना धर्म घडवत आहोत का? धर्म म्हणजे पुनःसंबंधाला जाण्याचा विधी घडवत आहोत का? आपण म्हटलं आम्ही अनेकांना फुलं वाटली आहेत, फुलं व्हायला दिली नाही. अनेकांना तुम्ही स्मरणाला प्रवृत्त करत आहात का? त्यांच्याकडनं चतुर्विध स्मरण करवून घेत आहात का? चतुर्विध दुःख त्यांच्यामध्ये तुम्ही उत्पन्न करत आहात का? लीळेमध्ये स्मरणामध्ये लीळा असली पाहिजे, तर त्या लीळा तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहात का? त्यांना ईश्वराने सांगितलेलं सेवा दास्य त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहात का? निर्दोष सेवादास्य, सेवादास्यामध्ये पण जे काही ईश्वराने सांगितलं, सेवादास्य म्हणजे सगळं सेवादास्य नाही, जे ईश्वराने सांगितलं आणि ईश्वरापर्यंत पोहोचणार. स्वामींनी काय सांगितलेलं आहे, प्रेमोपायामध्ये एक उपाय कुठला येतं, धर्माधर दिजे. मग तुम्ही अनेकांच्या धर्माला उपयोगी पडत आहात का? का स्मरण चालू असताना तुम्ही बोलताय तर काय होतं, अनेकांच्या धर्माला उपयोगी पडतो का आपण? सगळ्यांचं लक्ष वेधलं जातं, कोण बोलतंय, आवाज येतोय म्हणजे, किंवा एखाद्याला सेवादास्य न घडवता है ना. परत मी लीळा सांगेन माझी नेहमीची, की भट्टोबासांनी सांडोया प्रसंगी सगळ्यांना बोलवून घेतलं. म्हणजे काय केलं, धर्म घडवला, धर्म कमी नाही केला. आपल्या बाबतीत असं असताना आपण भट्टोबासांच्या ठिकाणी असतो तर आपण काय म्हटलं असतं, त्या लोकांची निंदाच केली असती. हो, ते लोक तसेच आहेत, ते काय देवाच्या कामाला कधी उपयोगी नाही पडत, काय नाही वगैरे, त्यांचं काही गरज नाही वगैरे वगैरे, आपण निंदाच केली असती. परंतु भट्टोबासांनी त्यांची निंदा नाही केली, तर भट्टोबासांनी त्यांना परत घेऊन आले, धर्म त्यांना घडवला. आणि धर्म आपल्याकडनं अनेक लोकांना आपण निमित्त झालो पाहिजे धर्माला, बरं का. तर समजायचं नुसतंच आपला वैयक्तिक देवधर्म तर आपण करतो, नित्यविधी आपला चालतो, निमित्तविधी पण त्याच्यामध्ये आला पाहिजे. याला म्हणतात परधर्मी उपयोगा जाय, ईश्वराच्या धर्म कार्याला तो उपयोगी जातो. लखुबाईचा भांडण करून निघाले आणि आमचे स्वामी त्यांना थांबा म्हणतात, पण ते काही थांबायला तयार नाही. भट्टोबासांना स्वामी म्हणतात की तुम्ही त्यांना थांबवा. ते म्हणाले देवा तुमच्याकडनं थांबत नाहीये, तुम्ही सांगून सुद्धा, तर माझ्या बोलण्याने कुठे ती ऐकणार. स्वामी तर तुमचेनी थांबतील ते. भट्टोबासांनी मनात विचार केला, जर का स्वामी म्हणत आहेत माझ्या बोलण्याने थांबणार आहेत, तर आपण ईश्वराची काहीतरी प्रवृत्ती आहे, देव सांगतात ते आपण ऐकलं पाहिजे. आणि मग त्यांनी पुढाकार घेतला आणि लखुबाईसांना समजवलं आणि ते थांबल्या त्या. हे काय झालं, एक व्यक्ती असन्निधानात चालली आहे, त्यांना सन्निधानात घेऊन या.
दादोसांनी काय केलं, सन्निधानातल्या व्यक्तीला असन्निधानामध्ये घेऊन गेले. हे परधर्मी उपयोगी जाणे नाही, हे परतारकत्व आहे, परधर्मातनं बाहेर घेऊन जाणं. आम्हाला धर्मामध्ये लोक आणायचे आहेत. लोकांना अन्यथा ज्ञान सांगू नका. उगाच काही सांगू नका की इतके फुलं वाहा, इतके दिवे लावा, इतके पानं वाहा. हे अन्यथा ज्ञान सांगणं म्हणजे परतारकत्व, त्यांचा वेळ वाया घालवतोय आपण. कोणीतरी सांगितलं सकाळी 3ला उठा आणि आंघोळ करा आणि मग स्मरणाला बसा, आता घ्या, म्हणजे काय झालं, हे अन्यथा सांगणं झालं. सकाळी तुम्ही 3ला उठून पाणी तापवाल तर काय होईल, हिंसा होते. तुमचं स्मरणाचं जे काही हे आहे, लक्ष केंद्रित होण्याचा जो भाग आहे तो मात्र त्याच्यातनं कमी होऊन जात असतो. आणि म्हणून त्या वेळेला आपल्याला त्यांच्याकडनं जास्तीत जास्त धर्म घडेल असेच विधी त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत. तो शास्त्र काढी तरी शास्त्र निघे. आणि तो सर्वाधिकारी का बरं, कारण की तो जर का शास्त्र काढायला गेला तर शास्त्र निघे. म्हणजे जुने उपदेशी लोक आहेत, त्यांच्याकडे शास्त्रच नाही आहे. त्यांना विचारलं सूत्रपाठ आहे का, नाही. लीळाचरित्र नाही, स्मृतिस्थळ नाही. आणि एखादा नवीन उपदेशी येतो आणि तो शास्त्र काढतो, शास्त्र काढी तर त्याच्याकडनं शास्त्र निघतं देखील, त्याचं पाठांतरही होऊन जातं, त्याचं जे काही अर्थविश्लेषण आहे ते पण त्याला प्राप्त होत असतं. अशा पद्धतीने तो जे शास्त्र काढतो ते त्याला अवगत होऊन जात असतं. वैराग्य करी तरी वैराग्य होवे. आता जर का त्या ज्ञानाचं तो आचरण करायला गेला तर आपल्याला वैराग्य जे कसं करायचं त्याचं ज्ञान होतं, पण वैराग्य मात्र काही आपल्याकडनं होत नाही. ते करायलाही जात नाही आपण मुळामध्ये. म्हणजे ते करायला गेलं तर होऊ शकतं. जीव जैसा संगी ठेवीचे तैसा ठाके, तसा होत जातो जीव. परंतु आपण कधीही वैराग्य करण्याचं जे काही विधी आहे तो विधी देखील आपण करत नाही. म्हणजे ते करण्याचं आपला मानस नसते, मानसिक तयारी नसते. परंतु ते सांगतात की वैराग्य करी तरी वैराग्य होवे. म्हणजे परिच्छेद करायचा म्हटलं तर परिच्छेदही होतो. एखादा कार्याचा त्याग करायचा म्हटला किंवा वैराग्य ह्या गोष्टीची काही जी व्याख्या सांगितलेली आहे, इहा मूत्र फलोपभोग विरागो वैराग्यम, म्हणजे इहलोक किंवा मृत्यूलोक, देवता लोक वगैरे जे काय आहे तिथलं सुख समृद्धी वगैरे काय जे असेल, नाशिवंत अशाश्वत, त्याच्या सगळ्यावरून त्याचं चित्त विरमल्या जातं, त्याला वैराग्य असं म्हटलं जातं. ती वैराग्य सुद्धा त्याच्यामुळे येते. त्याच्यामध्ये परमेश्वराचे म्हणितले ते तयासीची होवे. आणि देवाने सांगितलेले जे काय आहे ते तयासीची होवे. कोणासी, जो सर्वाधिकारी आहे त्या जीवाला ते साधल्या जातं. जेही तुम्ही सांगाल ते त्याला लगेच जमतं. मार्गामध्ये एखादा नवीनच आलेला आहे, परंतु त्याचं जर का सेवेची आवडी असेल, या सगळ्या गोष्टी आवडीशी संबंधित आहेत. तुम्हाला ज्या क्रियेची आवड आहे ती क्रिया तुम्ही करायला घ्या, तुम्हाला लगेच ती गोष्ट येऊन जाते. तुम्ही शास्त्राची आवड आहे, जर का कोणी म्हणत असेल आम्हाला ज्ञानच होत नाही बाबा, म्हणजे त्याला शास्त्राची आवड नाही, त्याच्यामुळे त्याला ते ज्ञान होत नाही. शास्त्राची आवड असेल तर त्याला ज्ञान जर का होत नसेल, आवड असून, तर तो व्यक्ती शांत बसत नाही. तो करण्याचा प्रयत्न पुन्हा ते पाठांतर करतो. मार्गामध्ये आम्ही असे साधक बघितले की ज्यांचं 1 तासामध्ये अभ्यास पाठांतर होऊन जायचा. काहींना 2 तास, काहींना सकाळीही अभ्यासाला बसायचं आहे, परत दुपारी पण बसायचे, परत संध्याकाळी बसायचे. असे 2-3 वेळेला अभ्यासाला बसल्यानंतर म्हणजे 1-1, 2-2 तास, म्हणजे एकूण 6-6, 7-7 तास बसावं लागायचं. तेव्हा जाऊन तो अभ्यास पाठ व्हायचा, 10 वचनं किंवा त्याचे अर्थ. आणि एखाद्याचे तेच 10 वचने 1 तासामध्ये पाठांतर होऊन जायचे. म्हणजे जो 6-6-7 तास बसतोय बघा, त्याची आवड पण आहे आणि त्याची बसण्याची क्षमता आहे. त्याचं जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत ते उठतच नाही. तो म्हणजे काय आहे, त्याची आवड जी आहे तर त्याला तो अभ्यास करण्याला प्रवृत्त करते. आणि म्हणून आपली बुद्धी जरी कमी असेल, आपला अधिकार योग्यता जरी कमी असेल, पण आवड मात्र असेल तर काय होऊ शकतं, तुम्ही
कालावधी जास्त लागेल, पण तुम्हाला तो शास्त्र जे आहे आणि त्याचं आचरण जे आहे ते तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून सांगतात की परमेश्वराचे म्हणितले ते तयासीची होववे, त्यांना लगेच जमतं. याच्यासाठी जर का उदाहरण घ्यायचं तर आचार्य भट्टोबासांचं उदाहरण लगेच समोर येतं. स्वामी म्हणतात ऐसी ऐसी आणणे ते वानरेशांना कसं आहे सहात्मके किंगा, म्हणजे ते खाऊ शकतात. ते दिव्यातलं तेल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. दिव्यातलं तेल कसं लागतं तुम्ही कधी खाऊन बघितलं का? जळालेलं तेल आहे ते कसं खायला कसं तरीच लागतं. ते सुद्धा भट्टोबासांनी स्वामींनी त्यांना ते घ्यायला सांगितलेलं आहे, त्यांनी ते ग्रहण केलेलं आहे, खाल्लं त्यांनी. पण सोबतचे जो मार्तंड ते मात्र वमन करून आले, त्यांना ते मळमळून आलं एकदम. पण भट्टोबासांना मात्र काही झालं नाही. भट्टोबासांना कुठल्याही सेवेत टाका, सांडव्या बांधण्याच्या सेवेत टाका किंवा उदरव्यथा सुरू असताना दगड व्हायला लावा त्यांना, किंवा अजून काही पण जे अशक्य गोष्ट आहे, अशक्य सेवा आहे त्या त्यांना करायला लावा. स्वामींनी त्यांना काढून दिला, अक्षरशः निघून जा इथून कुठेतरी. तर कुठे गेले? रिद्धपूरलाच गेले आणि परत तिथे काय केलं? स्मरणच केलं, देवाला विसरले नाही. तेही 6 महिने बाहेर होते, परंतु देवाच्या सन्निधानाच्या मात्र ते बाहेर नव्हते, विधीच्या सन्निधानामध्ये होते. म्हणजे त्यांना काही कुठेही टाकलं. स्वामींनी जाताना काय केलं? त्यांना पंथ सोपवून गेले स्वामी. हे सगळं गुरुकुळ तुम्ही सांभाळा. ते सुद्धा त्यांनी सक्षमपणे ते सांभाळलं. आणि ते करत असताना स्वतःची सोक्ती त्यांनी कुठेच टाकली नाही. ईश्वराचे म्हणितले ते तयासेची होवे, देवानी जे जे सांगावं. म्हणजे एक आपल्याला माया माहिती आहे ना, परमेश्वर प्रवृत्ती माया व्यापार करते. परमेश्वराने जसं सांगितला ते विचार सांगतात, तिथे विचारतात, शंका देतात की परमेश्वराने प्रवृत्ती जाणवली एका परीची, मायेने व्यापार दुसऱ्याच परीचा केला, असं झालं का? नाही. यथा प्रवृत्ती तथा व्यापार. जी प्रवृत्ती जाणवली तेच मायेने केलं. एक ते माया दिसतं आणि एकीकडे म्हणजे आता माया देवता पदामध्ये येते आणि एकीकडे भट्टोबास मला दिसतात की यथा प्रवृत्ती तथा व्यापार. जे स्वामींनी सांगितलं तेच करायचं आणि तेवढंच करायचं. उगच आपल्याकडचं काहीतरी सोक्ती आणि मनाचं सांगायचं नाही. ईश्वराने म्हणितलेलं तेच करायचं. ना प्रेमाधिकारू घडविती तरी तयासी तेही होवे. आता भट्टोबास कोण आहेत? ज्ञान साधनामधले आहेत, ज्ञानी आहेत. परंतु सांगतात की तयासी जर का प्रेमाधिकार घडविती, म्हणजे देवानी जर का ठरवलं की यांना प्रेमाधिकार घडवायचा आहे तर तयासी तेही होवे, म्हणजे भट्टोबासांना ज्ञान साधनेतनं प्रेम साधनामध्ये घ्यायचंय. ज्ञानापाशी प्रेम उत्तम सांगितलं. आपल्याला पण ते वचन लागू आहे बरं का, परंतु आपण ज्ञानातनं प्रेमाकडे जात नाही. आपण ज्ञानातनं ज्ञानाकडे जायला तयार नाही आहे. तर प्रेमाकडे कधी जाणार आपण? भक्ती साधनेकडे कधी जाणार? परंतु भट्टोबासांच्या बाबतीमध्ये हा प्रयोग आमच्या स्वामींनी केला. त्यांना प्रेमोपाय देवाने आमच्या घडवलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा ते घडवून घेतलेले आहेत, घडवून घेतले स्वतः. म्हणजे त्या प्रत्येक क्रियेला ते सन्मुख आहेत, तयार आहेत. अशा प्रकारची एक सर्वाधिकारित्व भट्टोबासांमध्ये आपल्याला सर्वार्थाने बघता येते. आणि पुढे जाऊन जे काय 500-700 गुरुकुळांचं जे काही जबाबदारी आमचे स्वामी देऊन गेले त्यामधनं मोठा प्रेमोपाय आमच्या स्वामींनी त्यांना घडवलेला आहे. आणि सोबतच आमचे स्वामी बीजे केल्यानंतर ज्या दशा अवस्था प्रगट झाल्या, ईश्वराचं वियोग दुःख ते शेवटपर्यंत होतं. जे तळमळीत जन्माते धाडिते अशी परमेश्वर आपले प्रेम देतात. सन्निधानी आग्रह असन्निधानी तळमळ भट्टोबासांनी केलेली आहे. अनेकांच्या धर्माला धर त्यांनी दिलेला आहे. दुकाळी का भुकेला थोर गोमटे, दुष्काळामध्ये देखील त्यांनी काय केलेलं आहे? परमार्गी आलेलं ईश्वर साधनवंताच्या मुखी ते अन्न लावलेलं आहे. म्हणजे एकट्या भट्टोबासांना 14 प्रेमोपायापैकी कितीतरी प्रेमोपाय, एकट्या भट्टोबासांना आपल्याला एक प्रेमोपाय घडायला तयार नाही. एका व्यक्तीला कितीतरी प्रेमोपाय त्या ठिकाणी घडलेले आहेत.
ईश्वराच्या वियोगी देहक्षेपणं आणि तेही ओल्या गुणाने, हे सुद्धा प्रेमोपायामध्ये त्या ठिकाणी येत असतं. आणि अशा पद्धतीने भटोबासांना प्रेमोपाय घडविला, तर तोही त्यांनी घडवून घेतला. तो सर्वाधिकारी असं का झालं बरं? सगळेच भटोबासांना कसं काय घडत गेलं ना? तो सर्वाधिकारी म्हणजे हा जो दृष्टांत आहे आपण भटोबासांवर लावलेला आहे, सिद्धांती भटोबास तिथे आपण घेतले, आणि ते सर्वाधिकारी असल्यामुळे ते कुठेच आपल्याला असे कमी दिसत नाहीत. भटोबास न्यूनता त्यांच्यामध्ये कुठे दिसत नाही. तयासी परमेश्वर आपले ज्ञान देती, म्हणजे त्यांच्यामध्ये इतका सर्वाधिकार आहे की देवाची प्रवृत्ती देखील ते जाणतात. मी मगाशी म्हटलं ना, माया परमेश्वराची प्रवृत्ती जाणते जाणविल्यानंतर, तसं भट्टोबास इकडे परमेश्वराची प्रवृत्ती जाणतात. म्हणजे तिथे सांगितलं की परमेश्वर आमचे स्वामी जेव्हा विहरणाला लिखतात तेव्हा कवणी कवणीकडे म्हणे आणि कवणी कवणीकडे म्हणणे. बाहुल्ये भट्टोबास गोसावे यांची प्रवृत्ती जाणते. बाहुल्य म्हणजे 99%. भट्टोबास जे आहे स्वामींची प्रवृत्ती जाणतात की देवाला कुठे जायचं आहे. देवाची प्रवृत्ती जाणणं म्हणजे किती मोठा सर्वाधिकार आहे. आपल्याला अजून पण देवाची प्रवृत्ती कळालेली नाही. आमच्या स्वामींनी तुम्हाला किंवा आम्हाला, परमेश्वराने प्रत्येक साधकाला फक्त एकच विधी सांगितला आहे, हे देखिले तैसे आठविजे स्मरण विधी सांगितलेला आहे. आम्ही ईश्वराने सांगितलेले अजूनही विधी आहेत, ते सर्व बाजूला ठेवून आम्ही वेगळेच आमचे सोबतीचे विधी तयार करून आम्ही ते करतो. म्हणजे अजूनही देवाची प्रवृत्ती नेमकी काय आहे ते अजूनही आमच्या लक्षात नाही आलेलं. देवाला म्हणायचं काय आहे, देवाला सांगायचं आहे काय आहे, आणि आम्हाला करायचं काय आहे, हे काही आमच्या लक्षात यायला तयार नाही. आणि म्हणून ईश्वरोक्त जे विधी आहेत ते बाजूला टाकून आम्ही आमचे सोबतीचे विधी तिथे तयार करून ठेवलेले आहेत. ते म्हणाले की तुमचे दोष नासायचे आहेत ना, रोज एक दिवा तुम्ही लावा. असं रोज एक दिवा, असं 30 दिवसापर्यंत तुम्ही दिवा, एक 30 दिवे झाले पाहिजेत, मग तुमचे दोष नासतील. सांगा बरं, चक्रधर स्वामींनी हे सांगितलं का कुठे? म्हणजे आपण आमची शोक्ती सांगून राहिलो की नाही, नवीनच विधी तयार केला. ते म्हणाले की 11 विडे ठेवा, 11 पानं, 11 लवंग, 11 वेलची. कोणी सांगितलं हे? मी तर सांगत असतो, वेलची आणि लवंग हे विड्याला जे व्हायला जातं ना, हे गरम मसाल्याचे पदार्थ आहेत. मी तुम्हाला हे नाही म्हणत ते वाहू नका, ते वाहा, परंतु एक प्रत्येक ठिकाणी न वाहता तुम्ही मार्गामध्ये एक तर त्यांना लवंग घेऊन द्या 1/2 किलो. त्यांना सांगा हे उपयोगी लावा, परमार्गाच्या मसाल्यामध्ये उपयोगी लावा. वेलची आहे ती खाण्यासाठी चांगली पाचक वगैरे आहे, ज्यांना ॲसिडिटी म्हणा असं काही आहेत, तर त्या लोकांना ती वेलची तुम्ही घेऊन द्या. मी असं म्हणत नाही ते वाहू नका, ते वाहच तुम्ही, परंतु ते अशा पद्धतीने वाहा की ते उपयोगी लागलं पाहिजे, अन्यथा गोष्टी करू नका. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला काय करता आलं पाहिजे, परमेश्वराची प्रवृत्ती लक्षात घेता आली पाहिजे. आपल्याला त्यांना म्हणायचं नेमकं काय आहे, त्यासाठी शास्त्र वाचावं लागेल आणि शास्त्राच्या गर्भित अर्थापर्यंत जावं लागेल. जसं स्मृतीमध्ये आपण बघितलं, बुडी गंगा समान, पण ईश्वराची प्रवृत्ती काय आहे, बुडी गंगा समान ते स्वतःसाठी, दुसऱ्याला देताना नाही. ही ईश्वराची प्रवृत्ती गर्भित अर्थापर्यंत देखील आपण पोहोचलो पाहिजे. आणि म्हणून ते सर्वाधिकार्या तयासी परमेश्वर आपले ज्ञान देते, आणि अशाच जीवांना परमेश्वर आपलं ज्ञान देतात. सकळ ही गोमटे करीती, आणि सकळ ही गोमटे म्हणजे जे जे काही परमेश्वराला देता येईल, परमेश्वर कसं देतील आपल्याला, त्यासाठी आपण ते पात्र तयार झालो पाहिजे. आपली ती योग्यता आपण तयार झालं तर परमेश्वर जे हवं ते आपल्याला देतील. तुमच्या मुलांना तुम्ही हवं ते देऊ शकत नाही, त्यांना जे पाहिजे ते तुम्ही देत नाही. तुम्ही म्हणता नाही अजून तो त्याला योग्य नाही आहे ना. ते म्हणतो मला सायकल पाहिजे, नाही तो अजून छोटा आहे, गाड्या घोड्या भरपूर आहेत, तो थोडासा मोठा हो म्हणजे योग्य हो. आता तो जो मुलगा जर का सर्वार्थाने योग्य असेल तर तो जे म्हणेल ते तुम्ही त्याला लगेच घेऊन देता, कारण की तो सर्वार्थाने तो योग्य आहे.
तसं देवाला आपल्याला सगळंच द्यायचं आहे, राखून काहीच ठेवायचं नाही आहे. पण त्यासाठी आम्हाला सर्वाधिकारी व्हावं लागेल आणि तो सर्वाधिकार जो आहे तो गुणाच्या बाबतीत उपयोगी आणावा लागेल. आपण दोषांच्या बाबतीत तो उपयोगी आणतो, म्हणून सर्व प्रकारचे नरक होतात आपल्याला, सर्व प्रकारचे दुःख होतात वगैरे वगैरे. परंतु ईश्वर जे देव करतात त्यासाठी सर्वाधिकारी म्हणजे गुणाच्या अर्थाने सर्वाधिकारी आपण जर का झालो तर निश्चितपणे परमेश्वराला जे जे द्यायचं आहे ते अवंचकत्वे आणि निसंकोचपणे परमेश्वर आपल्याला देतात. आजच्या या सत्रामध्ये आपण एकूण जे दृष्टांत बघितले 31, 32, 33 आणि 34 असे 4 दृष्टांत बघितले. आणि याच्या आधीच्या सत्रामध्ये आपण काय केलेलं आहे, या दृष्टांताची जी प्रकरण वशाची जी लीळा आहे ती श्रवण केलेली आहे. दंड